सांगा, पाणी आणि तेल कधी मिक्स होतो का? अजून एक ग्लास पाणी, अजून एक ग्लास नाही होत ना. साप आणि मुंगूस कधी मित्र होतात का? नाही होत. सेम तेल आणि पाणीच आहे, कधी मिक्स होणार नाही. एकतर तेल वर राहील तरंगेल किंवा बॉटममध्ये साठून राहील. आता तुमच्यासमोरच इथं मी पाणी आणि तेलला हे जारचं पाणी नॉर्मल वॉटर जे आपण म्हणतो ते तुमच्यासमोर घालतोय. आता इथं तुम्ही पाहू शकता तेल आणि पाणी मिक्स होत नाही आहे, वर तरंगायला सुरू झालं. करेक्ट? तुमच्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. तुम्ही जे म्हणलात ते खरं आहे, अतिशय खरं. आणि छोटी पण बरोबर म्हणला की पाणी आणि तेल कधी मिक्स होत नाही. ह्या डिव्हाइसमधनं काढलेलं 11.5 pH पाणी, pHचं लेवल आता 11.5 झालं. ह्या पाण्याचं आता तुम्हाला गुणधर्म दाखवतो. पण हे दाखवण्यापूर्वी पुन्हा एकदा फायनल एकदा क्वेश्चन विचारतो KBC सर, पाणी आणि तेल कधी मिक्स होतो का? आखिरी जवाब लॉक कर दिया जाए. आपने 7 करोड़ हासिल किया, बट आपने एक अच्छा कर लिया. आपने अपने और अपने परिवार के लिए हेल्थ का सबसे अच्छा सोल्यूशन यहाँ देख लिया. अर्थात काय, ह्या 11.5 pH मुळे पेस्टिसाइड म्हणजे कीटनाशकं जे फळं आणि भाज्यांवर असतात, जे निर्मल पावसाच्या पाण्याने पण धुतले जात नाहीत. मला सांगा ताई, ते फळभाज्या जेव्हा आपल्या घरी येतात, स्वयंपाक लेडीज करतात स्पेशली, जे पावसाच्या पाण्याने निघत नाहीत ते नळाच्या पाण्याने धुतल्याने निघतात का? नाही निघत. आणि तेच फळभाज्या आपण स्वयंपाकाला वापरतो, त्यामुळे त्यातलं निघणारं वाफ आपल्या अंगी लागतं. स्पेशली लेडीज. 100 कॅन्सर पेशंटमध्ये 70 पेशंट्स लेडीज आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये तर लेडीज सिगरेट, तंबाखू, गुटखा असं काही व्यसन करत नाहीत. पण लेडीजलाच कसं कॅन्सर होतं एवढं? तर ह्या स्वयंपाकामुळं. तुम्ही ताई, आई आमच्यासाठी जे स्वयंपाक करता सकाळ, दुपार, संध्याकाळ, त्याचा तुम्हाला सगळ्यात जास्त धोका आहे. त्यानंतर आम्हाला सेकंड लेवलवर, कारण तोच अन्न आपण पण खातो सर्वजण. तर ह्या डिव्हाइसमधनं निघणाऱ्या ह्या 11.5 pH पाण्यामध्ये 15 मिनिट, मोजून 15 मिनिट, कुठलंही फळ असू दे, ॲपल वॅक्स असलेलं, ॲक्च्युली झाडावरनं सफरचंद काढलं तर 30 दिवस लाईफ आहे त्याला शुद्ध. पण आपल्याकडे 6 महिने 12 महिन्याचे पण ॲपल बघायला मिळतात का? त्याच्यावर कोटिंग करतात. तेच ॲपल आपण धुवून प्रयत्न करतो, ते त्याच्यावरचं सगळं वॅक्स काढायचं पण होत नाही, आणि तेच ॲपल आपण खातो. तेच सफरचंद किंवा कुठल्याही भाज्या तुम्ही ह्या 11.5 pHच्या पाण्यामध्ये 15 मिनिट भिजवून ठेवलात तर त्याच्यावरचे सगळे पेस्टिसाइड्स, केमिकल्स निघून जातात. आणि खऱ्या अर्थात फ्रेश फ्रूट आणि फ्रेश व्हेजिटेबल्स आपल्याला स्वयंपाकाला मिळतात. आता फॉर एक्झाम्पल पावसाळ्यात किंवा पायाला माती लागली तर आपण बाथरूममध्ये जाऊन पाण्याने ते धुतो. त्यावेळी कसं त्या पाण्याचं चिखल निघतं किंवा माती निघते, तसं ह्या 11.5 pH पाण्यामध्ये लिटरली तुम्हाला लक्षात येईल, जसं इथं तेलासारख्या घट्ट गोष्टीला पण फाडून काढले त्यांनी दुधासारखं. हेच तुमच्या फळभाज्यांवर पण इफेक्ट करेल. प्लस हे पाणी रेग्युलरली पिण्याचं नाही आहे. रेग्युलरली पिण्याचं पाणी 9.5, 9, 8.5 pH आहे. हे पाणी आहे ना, तुम्ही रोज रात्री एवढं 1 कप, 1 ग्लास, अर्धा ग्लास म्हणा, एवढं जर हळद टाकून पिलात तर तुमच्या हृदयातले कोलेस्ट्रॉल पण निघून जाते. एवढं इफेक्टिव्ह पाणी आहे. आणि अजून एक गोष्ट ॲड ऑन करतो सरांना, हे 3 प्रॉपर्टीज तर तुम्ही इथं बघितलेत. मशीन कसं काम करतं, 4थी प्रॉपर्टी आम्ही दाखवू इच्छितो. राईट? तर एक मोटरमध्ये आपल्याला पाणी इनपुट द्यावं लागतं, कारण जर नळाचा फ्लो चांगला असेल तर ते पण करू शकतो. एका साईडनी 14 pHला मशीन बॅलन्स करतं, एका साईडनी 5 pHचं पाणी आंघोळीसाठी आपण वापरू शकतो. आणि इकडे केंगन लाईव्ह वॉटर जे 9.5 pHचं आहे ते येत आहे. आता ह्याच्यामधली अजून एक प्रॉपर्टी कुठली आहे, ॲक्टिव्ह हायड्रोजन. जसं पाण्यामध्ये बबल्स असतात हायड्रोजनचे, ते या पाण्यामधनं दिसते. बेटा सर थोडंसं, थँक्यू. नाही हां सुद्धा मी करतो. 9.5 pH, 9.5 pHचं काय आहे डिफरन्स की आपल्या घरच्या पाण्यामध्ये ह्याच्या पाण्यामध्ये, तर तुम्ही हे बघू शकता. दिसलं ह्याच्यामध्ये जे ॲक्टिव्ह हायड्रोजनचे बबल्स आहेत, तर हे पाणी पिल्यानंतर ते आपल्या शरीराच्या प्रत्येक घटकामध्ये पाणी जाणार आहे. कोणाला टेस्ट करायचं? येस प्लीज. येस. रेग्युलर सुरुवातीला हळूहळू आपण इन्क्रीज करतो. 1 सेकंद फक्त. हे बेटा सर सॉंग 1 सेकंड. मॅडम आमच्यासाठी यायचे. नीलेश सर, TDS मीटर कहाँ पे?
या मशीनचं एकच रिक्वायरमेंट आहे की 80 ते 150 TDSचं पाणी याला इनपुट म्हणून लागतं. बेटा सरत क्या रुको हे सोलापूर जिल्ह्यामध्ये तसं करावं लागतं. कारण काय आहे, कारण आपलं पाणी खराब आहे. एवढं हलकं आहे जाणवत असेल तुम्हाला ते. क्या लगेगा अरे झेंडा है. हलकं आहे packing. अच्छा, हे टोटल 6 मॉडेल्स आहेत इथे. याच्यामध्ये कसं प्लॅटिनम कोटेड टिटॅनियमच्या प्लेट्स आहेत. जितके जास्त प्लेट्स तेवढी जास्त याची प्राईस असणार आहे. JR4 जे 4 प्लेटचं डिव्हाइस आहे 2,18,000 आहे, ते हे मॉडेल आहे. HD50 हे 7 प्लेटचं मशीन आहे, हे 2,77,000 आहे. बेस्ट सेलर आहे. 10 पैकी 8 डिव्हाइस येत जातात. सोलापुरात 500 पैकी 350 घरांमध्ये हेच बसवलेलं आहे. HD5 प्लॅटिनम 297 आहे. K8 जो 8 प्लेटचं ऑटोमॅटिक मशीन आहे, सेल्फ क्लिनिंग करतं, व्हॉइस कमांड त्याला देऊ शकतो आपण. आणि सुपर 501 12 प्लेटचे 3,97,000. टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ते 2 डिव्हाइस 2018 साली ऑलरेडी बसवले. सोलापुरात 70 डॉक्टरांनी त्यांच्या घरामध्ये बसवले. डॉक्टर दबडे नाव ऐकलं असेल, त्यांच्या घरी आहे. पंढरपूरचे डॉक्टर शीतल शाह सर त्यांच्याकडे पण आहे. पीडियाट्रिक डॉक्टर आहेत, महाराष्ट्रातले नंबर 1 डॉक्टर आहेत, त्यांनी सुद्धा हे मशीन बसवलेलं आहे. असे इतर अजून 50 डॉक्टरांकडे सोलापुरातमध्ये हे मशीन बसवलेलं आहे. डॉक्टर सुद्धा एक्सेप्ट करतायत, कारण डॉक्टर्सच्या घरी सुद्धा लोक आजारी आहेत. आज एकही घर नाही जिथं लोकांना आजार नाही आहे. ॲसिडिटी असेल, गुडघेदुखी असेल किंवा कुठलाही आजार असेल, हे प्रत्येक आजार घराघरांमध्ये. का सांगू? कारण पाण्यावरती कोणी लक्ष दिलं नाही आहे. आणि हे फळभाज्या धुण्याचं पाणी हे जगातल्या दुसऱ्या कुठल्याही मशीनमधून निघत नाही, फक्त आणि फक्त टेंगन वॉटर मशीनमधून निघतं. एकाच मशीनमधनं तुम्ही पाहू शकता 7 बटन आहेत. जसं मी बटन दाबलं 9 pHचं पाणी आलं, जसं खालचं क्लीन वॉटर दाबलं 7 pHचं आलं, 7 pHचं वरनं आलं, 7 pHचं इकडनं आलं. जसं ब्युटी वॉटर दाबलं तसं 6 pHचं वरनं आलं, 8 pHचं. तर मशीन स्वतः 14 pHमध्ये ऑलरेडी बॅलन्स करतं. ह्याच्यामधनं वेस्ट वॉटर जे आहे, जे आपण म्हणतो आरोला एक पाणी आपल्याला ह्याच्यात, या मशीनमधनं वेस्टेज काही